नाशिकमध्ये तेच घडलं। ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून काल मनसेचे जे नेते ढोल वाजवत होते, नाचत होते, पेढे वाटत होते, ते आज भाजपमध्ये दाखल झाले। अवघ्या 24 तासात एकदम वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए असा मोमेंट होता। त्यामुळे काल खाल्लेला पेढा पचवण्याआधी पक्ष सोडला। त्यांचा पक्ष प्रवेश निष्ठावंतांना मात्र पचनी पडला नाही। आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही। माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही। थोडाफार राग तुमच्या मनामध्ये आहे, साहजिक आहे, तुमच्यावर कुठे अन्याय होणार नाही। गहिवरून येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे। भाजपमधील निष्ठावंतांचे अश्रूच देवयानी फरांदेंच्या डोळ्यातून बाहेर पडले। फरांदेच नव्हे तर पक्षातील इनकमिंगला निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला। प्रवेश करू इच्छिणारे आणि त्यांना विरोध करणारे आमने सामने आले। भाजपच्या कार्यालयासमोर प्रचंड गोंधळ निर्माण झाला। अखेर माध्यमांसमोर येत देवयानी फरांदेंनी तोफ टाकली। निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही। निष्ठावंत कार्यकर्त्यांना कोणी पाठबळ द्यायचं असा सवाल त्यांनी केला। कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर ते मला आवडलेलं नाही असंही फरांदेंनी स्पष्ट केलं। काही राजकीय दलालांनी चुकीची माहिती गिरीश महाजनांना दिल्याचा आरोप फरांदेंनी केला। मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही। त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे। देवयानी फरांदेंमुळे निष्ठावंतांची खतखत बाहेर पडली। पक्षात येणारे उपरे, त्यांना दिली जाणारी पदं, आगामी तिकिटाबाबत उपऱ्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, त्यामुळे निष्ठावंतांच्या संतापाचा उद्रेक झाला। गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होत असल्यानं त्यांनाही भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। भाजप कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना रोखून धरत आक्रमक पवित्रा घेतला। भाजप आमदार देवयानी फरांदेंची पोस्ट आणि निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा विरोध अखेर तोकडा पडला। विनायक पांडे, यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला। विशेष म्हणजे हेच दिनकर पाटील बुधवारी दुपारी ठाकरेंची युती झाल्यानंतर ढोल वाजवत होते, पेढे वाटत होते। पेढ्यांचा गोडवा जिभेवर कायम असताना दिनकर पाटलांचा गुरुवारी दुपारी भाजपमध्ये उदय झाला। वरिष्ठांची सुद्धा बोललं गेलेलं आहे काल परवापासून आणि सगळ्यांना बोलून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला आहे। त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे, त्या प्रभागामध्ये याला तिकीट द्यावं का त्याला द्यावं, पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही। नाशिक भाजपमध्ये मागील वर्षभरात ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेसमधून अनेक बड्या नेत्यांचा प्रवेश झाला। आतापर्यंत कोणत्या बड्या नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला त्यावर एक नजर टाकूया। शिरीष कुमार कोतवाल, सुधाकर बडगुजर, गणेश गीते, विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे आणि दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तर नेते आयात करून भाजपला पक्ष वाढवावा लागतोय अशी जिवारी लागणारी टीका विरोधकांनी केली। देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी केलेल्या आरोपांची संजय राऊतांनी आठवण करून दिली। भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे असा दावा ते करतात। भारतीय जनता पक्षाकडे देशात सर्वाधिक संपत्ती आणि साधारण 10,000 कोटीचा निधी आहे, तरीही त्यांना इतर पक्षांचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडावे लागतात। हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण आहे। श्रीमंत जेव्हा भिकारी होतो तेव्हा तो अत्यंत लाचर आणि लोचटपणे वागतो। पहा ना चेहऱ्यावरचा लोचटपणा गिरीश महाजनांचा आज पाहिला। नाशिकमध्ये भाजपमधील निष्ठावंतांनी उपऱ्यांच्या विरोधात थेट भूमिका घेतली। तसं पाहिलं
तर सत्ताधारी पक्षात इन्कमिंग होत असतं. राजकीय वाटचालीसाठी सत्तेत असणं गरजेचं असतं, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे त्यांचा ओढा असतो. मात्र नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षांतरानं निष्ठावंतांचीच घुसमट होऊ लागली आहे. त्याची परिणती आता उद्रेकात होईल याचा विचारही शिस्तबद्ध पक्ष म्हणवणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी कधी केला नसेल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.